बघूया. हॅलो, आता काय तुला सांगू कसं काय आला पाऊस कसा येतो ढग पाऊस आल्यानंतर. आला की जेवायला 1 तास झालाय उशीर. 2 वाजलेत. नानी मी म्हणते पाऊस येणार आहे. ही कागद मैत्रिणींना ज्वारी वाळवायला नेलता नानींनी ना तुम्ही म्हणता. बोल की दादा. अगं तुझं काम कर की. ह्यात बिरा विषय दिला माग. त्याला फोन केला आणि पाऊस आला म्हणजे त्याच्या हॉटेलवर रात्री मला जायचं होतं पण पावसाला नाही बघावलं. हा काय फेब्रुवारी मध्येच पाऊस आलाय. किती फेब्रुवारी आज? 23 फेब्रुवारी. लागत होती लय जड आहे. अरे दीदी काढती या. हा बोल. नशीब कागद आणून ठेवलाय नानींनी. नाही मग घरी गेलो असतो की आणायला. येऊ दे. आता येऊ दे पावसाला म्हणा. त्याच्या खाली लसूण 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 लसूण. पळ पळ धाव पळ. पाऊस एवढा माझा कापूस. कापूस भिजला. एकटा वा जेवाय वाजल्या तर त्या कुवला आली. चला 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 लवकर. छकुली रुबड्या कुठे आहे? आला बाला पाऊस येतोय. झोपेत उठली ती. आता उलट ते ही निघल. स्वच्छ एकटा किती वाजले जेवाय तुला बघायचं का? 2 वाजून 22 मिनिटं. बोल बा. आम्ही जेवायलाच बसलोय. माणसाचं गहू काढाय आलं तिथं, हरभरा काढाय आलं तिथं आणि ह्यानी जोर लावलाय. सकाळी आबाळ आलं आणि दुपारी तर ह्यो जणू काय पावसाळा चालू झालाय. हा पहिल्या गोष्ट द्राक्ष. अवघड आहे बाबा. हो का जेवायच बसलोय आम्ही अजून. कडी केली दिदीनी. आता इकडं पाऊस इकडून येणार वाट. आता हे दिवस आहेत का मैत्रिणींनो पावसाचं? काय खरं नाही रे. पाऊस कुणाली काय म्हणायच्या? तुला सांगत होते ना सकाळचं ऊन पडतंय, दुपारचं आभाळ येतंय, आणि तिसरा फारसा पाऊस चालू होतोय. तिला सांगायची मलेशियाला आम्ही गेलो होतो, तुला पाऊस आला, पाऊस आला. मलेशियाला असंच असतं मैत्रिणींनो. दुपारचं ऊन पडतं, सकाळचं दुपारनं आभाळ येतं आणि संध्याकाळी पाऊस येतो. तिकडं उन्हाळा कसलाच नसतो. तर इथं पण आता चालू झालंय. असून दे आता जीव ती खाटी कडीन भाकर मस्त पैकी. आमची पळापळी केली ना पावसाने. आता मला दळणच करायची गरज नाही वर्षभर तरी. सगळं दळण करून ठेवलं या. ज्वारीचं केलं, गव्हाचे 2 पिशव्या केल्या. आता काय नाही, काम झालं तुमचं सोपं अगदी. हा चला असू द्या, येऊन द्या त्याच्या मनाने. पावसाचं कोण मालक आहे का? चक्क पाऊस आला, उघडला, ऊन पडलं, पाणी बी वाहिलं. पाणी वाहिनात आमच्या नानीने कोक चालू केला आणि पाऊस तिकडे चाललाय ना. आम्ही जीवतोय. नानी काय म्हणतात? काय म्हणत होता नानी? पाणी वाया लागलं काय? पाणी वाया लागलं काय? बदा बदा वाजतय आणि हात धुलाय आणि कोक चालूच. चला आता मैत्रिणींनो, आता ही असं बघा चिट्ट्या काढल्या. आता ह्या चिट्ट्या काढून कुणाचं कसं कुणाच्या कशा ऑर्डर आहे तुम्हाला सांगते. आता दाखवते. आता लाईटीने काढावली तर इकडं मिरची पावडर 3 किलो, मसाला 1 किलो. ह्या आहेत जयश्री ताईसाहेब गोकुळ ढेरे. ह्या ताईसाहेब आहेत पश्चिम कल्याणच्या. ह्या ताईसाहेबांची बांधील ऑर्डर असते आपल्याला. गणेश दादांची बांधील ऑर्डर असते. हे दादा आहेत, ह्यांची आहे मिरची पावडर.
सगळे बांधील वालीच आहे ती ओंकार दादा ह्यांची मसाला आणि सांडगे. ह्या ताईसाहेबांचं भास्कर सूर्यवंशी ह्या दादांचं सांडगा आणि काश्मीरी मिरची पावडर. सांडगे 1 किलो, काश्मीरी मिरची पावडर 1 किलो. हे सगळे असेच ऑर्डर आहेत मैत्रिणींना. काय गटुडं पुरलंय बाई बापाचं. AC नाही पण मला फॅन तर नक्कीच आणावं लागेल. काय सांगताय हाताने टाकलं काय करायचं याचं का नाही कुकू लावून दिली म्हणाली पुसायची न्यायचं का नाही म्हणजे गवतारी करायचं का नाही पण काय झालंय आता न्यायला न्यायचं की असं करायचं काय निंबू वगैरे का पण टाकायचं लिंबून ते आता. हा आपला गोंधळ झालाय काय करायचं घेऊन जायचं का नाही म्हणते काय झालं जायला आता चालतं की गेलं तरी का काय तुम्हाला जेवायला सांगावं लागतं. आव नाही सुधरत हे करायचं काय नका करू डायरेक्ट घेऊन जावा. आपलं कोणतं आपले देव हा उद्या देव पूजायचं न हळदी कुकू लावून आपलं न्यायचं. टोस्ट भिजलं का नाही? हाय तसंच कधी घालतात भिजाय त्याच्यावर सुट्टीची आपली मागं ठेवायचं सकाळचा चहा आमची गोड लागायला तिला चुकून चहा सकाळचा टोस्ट भिजाय घातलं 3:30 वाजता. उद्या सकाळपर्यंत भिजतं टोस्ट. आता काय ती चपाती घातली मांजराला मिरच्याचं काय म्हणलं भाऊ मिरच्याचं काय म्हणलं मिरच्याचं मागल्या बाहेर पगार 2 नाही 3 पोते आणले जरा मिरच्याने काय टुकटुक मिरच्याच्या कांद्यातून पगार तर घेतोय घालतंय खिशातून कुणाला बोलावतंय देतंय हे करून चक्कर आहे लावतंय मला की त्यांना द्यायला लावतंय की देतंय पैसे पुढे मला पोते आता करा मिरच्या नीट शपथ शेजारीला आली बघ. ऑमलेट ऑमलेट काढचं काय झालं? ऑमलेट काट केलं का नाही? काय राव हा काय काढ काय म्हणलं सकाळी बाई? पॅन कार्ड आमलेट करायचं तिघं गेली सकाळी. ऑमलेट 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 काय झालं? गंगवाट्याची ती थोरली सुनाई तो का ती सख्या सासू नाही पहिली मी सोडून दिली दुसरी माझं खरं नसलं तर मोरगावच्या तिथं म्हातारे चोरून डेगीन लावून आणले तिला दिली सोडून तिला दिली सोडून त्याला काहीच करायला असं आपल्या म्हणे काहीच यायला तिला लावलं ज्वारी खुरपाय ज्वारीच काढून टाकायची मिरची लावली गवार लावली उपटूनच टाकायची जेव्हाच्यात खुरपाय लावली त्यांना कळत नव्हतं काँग्रेस कुठल्या आणि मिरच्या कुठल्यात. आता काय डोकं हाणावं म्हणलं ह्या सोनाला कळतं का हो? तुझी सासू आणि ही लक्षी लावली बघाय आवडीला लावलं असतं तर आता उशीर आवडीला बघाय लावलं होतं लावलंच नाही मला आणि साखरपड्याला गेलो एवढा लोक इष्टून 3 इष्टून आणि पाणी बी द्या ना माणसाला अयो काय हो? आणि हे बघ पाणी दे ना बाई माणसाला. सारे पायाला सारे काय राव केस लव फक्त लय जात जाय आता मी आणि आपा आणि म्हातार आणि ती चिवली किती झाली माणसं 4च आली का नाही लाडाची सुना आणली परत हो का ही गम घरा मागची 4 माणसाच्या भाकरी एक वाजायची भाकरी करायची 1 वाजती ओ ती गंगूबाया ओ कुणालाच म्हणायची ओ ती गंगूबाया लय मला शिवाय ती लय मला बडबड करते काही नाही आणि 4 माणसात दुनं दुयाला 1-1:30 वाजायची काय खरं वाटायचं डोकं हालून भाकरी करायची 1-1:30 वाजायची दोन धुळे 1-1:30 वाजायची आता मला किती वाजले ते सांग 5 म्हातारी होती खाली राया सासू नाही ग. आणि सासू 4:15 4:30 झाले. मी ऑर्डर किती बुकिंग घेतल्या ऑर्डर किती घेतल्या तिथं चेक किती केलं मटेरियलच्या लिस्ट घेतल्या माणसांच्या मग धुणं भिजाय घातलं 1 बादली धुणं धुतलं ही दुसरी बादली धुवायची या आणि परत ना कुरिअरवाल्याला फोन करायचा आहे मग पॅकिंग करायचंय कुरिअर लाईट नाही तर धुणं ठेवलं असतं पॅकिंग केलं लाईट वाढून आणि मी उद्याच्याला जाणार आहे मैत्रिणींना अगं तू घरी असती का नाही? कोकणात जाणार आहे उद्याच्याला अगं बाय तुझ्या पहिल्या मलेशियाच्या बॅगा बी आणि नाहीत सोडल्या. ती देवाला जाणार आहे का मी अगं पण चाललीच की कुठतरी तू. मग मी कामच फिरायसाठी करते माझं सगळं झालंय आता
अगं मी हाय सवर घेऊन टाकी करून मी तर तू नाही काय काय होत तुला गबस गेल्या मग करायची वेळ गप का तू शिवाय बया हो मी घरी करते बुंदी तुम्ही काय बुंदी साठव का माझं लग्न करणार नाही बया काय करायचं कणगीत घालून अहो कार्यालयात करायचं म्हणती ती बरोबर आहे की बुंदी करती तू घरी खाऊ घालती म्हातारी बोलती बरोबर आहे आता लगीन केलं पाहिजे का नाही हा का हो नानी तुम्हाला मी आवडत नाही का तुमचं माझ्यावर प्रेम नाही का नानी फोन करायचं मग हो हो राहू द्या हो तुमचं राहू द्या तुम्ही तर राहू द्याच हो राहू द्या तुम्ही राहू द्या तुम्ही राहू द्या माणसं बघून आई येऊन गेली तर तुम्ही ढासा माणसांपासून रडायला सुरुवात करसन उभे पडतानी रडू पण तुम्हाला लग्नच करून लावू तुमच्याकडनं नाही व ही अपेक्षा पोरीची जात काय वाईट होत्यात का मग माझं ना कपड्यांवर कशाला काढती अगं गावालाच तितका मळल्यात का आई कुठं लुळली होती का काय शिकला हो चिखलातच म्हणली लय बिल झालं मला काम करू दे माझं बाय एका ताई साहेबांचं मैत्रिणींना हे सगळं गटोडं त्यांनी सांगितलंय मला मापून त्यांच्याप्रमाणे मी त्यांना हे देते या तर त्यांना लागायचं गरम मसाले लागतात म्हणून तर आमची दिदी आता इथं मस्त व्हिडिओ काढा ही शहाजिरी ही लालपरीची लवंग जावेंत्री ही मिरी बादल त्रिफळ मसाला विलायची हिरवी विलायची ही बदाम येतं ही काजू आणि ही जिरी हे असं एकच ताई साहेबांचं पार्सल चाललेलं आहे आणि इथून पुढे तुम्हाला 1 किलोच्या प्रमाणामध्ये जो मसाला मी बनवतो ना त्या मसाल्याचं सामान जरी पाहिजे नसेल तरी मैत्रिणींनी मिळून जाईल बरेच दिवस झाले 3-4 वर्ष झालं सगळ्या ताई साहेबांची अक्का आम्हाला देत जा पण त्यावेळेस काही एवढं सौद्याचं सामान आमच्याकडे उपलब्ध नव्हतं किंवा तेवढं पेमेंट नसायचं माझ्याकडं तर आता जसं पाहिजे तसं तुम्हाला मिळून जाईल तुमच्या ग्रॅमप्रमाणे तुम्ही म्हणलं ना अक्का मला पाहिजे तरी देईल किंवा मग माझी रेसिपी प्रमाणे म्हणलं तरी मी तुम्हाला देऊ शकते काय अडचण नाही आणि रेट जर तुम्हाला त्याची पाहिजे नसते तर ते पण मिळून जाते ना माझा नंबर तर तुमच्याकडे पाठच आहे तरी एकदा माझा नंबर घ्या 9657480033 मनीषा मसाले बारामती आता हे पार्सल किती भरता येते तुम्हाला मी दाखवते पॅक करून म्हणजे एवढ्या पार्सलला कुरिअर चार्ज तुम्हाला किती जाईल ती पण कळत आता हे 250 ग्रॅमचं पार्सल आहे या सॉरी 2.5 किलोचं तर ह्याला तुम्हाला कुरिअर चार्ज 150 रुपये जाईल पोच करायचा घरी 150 रुपयामध्ये तुमच्या घरी पोच 1 किलो पर्यंत 50 रुपये चार्ज जातो हे असं भरलं जातं ह्या कॅरी बॅग त्यासाठीच मागवलेले होते आम्ही पण ते काय म्हणतात ना योग्य येत नव्हता लई दिवस बंद करू कात्री कुठे ठेवले ना ती चालू कधी कधी पॅकिंग सील करताना जर आपल्याकडून चुकून राहिलं वगैरे तर मग हे असं कॅरी बॅग लावली ना तर हे असं करायचं आणि ही पत्ता काढायचा आणि त्याच्यावरती चिटकावायचा वा 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 बघू किती जागा भांडणं केली सर घरी आलेले आहेत आमचे एकंदरीत 4-5 दिवसानंतर कान तोडून आलेले आहेत घरी आणि झाप्या मुड्या कुत्र्यागत गप बसलेले आहेत अजून 1 नाही 2 नाही आज घरी आल्यावर कालवा करायचा नाही गोंधळ करायचा नाही गप झाप्या कुत्र्यागत बसायचं मेरी तरफ न आठवडाभर खायचं वाय ताकद आली की निघायचं हो का किती दिवसात आले तुम्ही सांगा ना त्यांना हो खपाळा वाय चालून दाव ना कसा झालाय तू जरा उठ वाय चालून दाव लईच कटाळा आलेला दिसतोय तुला झोपायसाठीच घरी आलाय लाव धर चालून दाव उठ चाल बघा बघा बळत चालतात इथं हा चाला आवाज पण निघा ना हा चाला हो का चला चालून दाखवा
आता सांगले तुम्हाला सांगते 2-2 चपात्या खाणार आम्ही एका एका टायमाला. आणि सकाळचा निसता घरात निसता गोंधळच गोंधळ पाठपासूनच. कुठे गेलता तुम्ही? आणि ती जी दिसतंय ना ती पांढरं पांढरं, ती सगळे ती लांडगं लावून आला या. दे त्याला खायला बिस्किटचा पुडा एखादा. दूध तर नाही, आज संपून गेलं माणसाला यायला तिथे. दुधीला संपू. बिस्किट दे त्याला, खाऊन दे जीवाला. बिस्किट खातो दे ग, दे माझ्या बाळाला दे दे. डोळे झाकून टाकते बाळ. बापू सोना दे.